समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. माणूस आपल्या कार्यातून समाजात जिवंत राहतो, तर त्याच्या आठवणींना जपण्याची पद्धतही समाजाला नवा विचार देणारी असू शकते, याचा प्रत्यय दुधगाव येथे आला. येथील बौद्ध उपासक व सामाजिक कार्यकर्ते राजेश विष्णू कांबळे उर्फ राजू यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी पारंपरिक रक्षा विसर्जनाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत एक आगळा-वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी राजू कांबळे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच दुधगाव व परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. सामाजिक, धार्मिक आणि बौद्ध चळवळीतील कार्यामुळे त्यांनी अल्पावधीत अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम संपन्न झाला. मात्र पारंपरिक पद्धतीने नदी किंवा अन्य जलस्रोतात रक्षा विसर्जन करण्याऐवजी कुटुंबियांनी एक वेगळा निर्णय घेत स्मशानभूमीत खड्डे तयार करून त्यामध्ये रक्षा ठेवली. त्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. मृत व्यक्तीच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात जावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. रक्षा विसर्जनाच्या या अनोख्या पद्धतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. निसर्गातून जीवन मिळते आणि निसर्गालाच काहीतरी परत देण्याची ही वेळ आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. एका व्यक्तीच्या स्मृतीत लावलेली झाडे भविष्यात अनेकांना सावली, प्राणवायू आणि पर्यावरणाचे संरक्षण देतील, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. यानंतर दुधगाव येथील बौद्ध विहारात राजू कांबळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आयोजित श्रद्धांजली सभेत उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याचा, बौद्ध धम्मावरील निष्ठेचा, सर्वसामान्यांप्रती असलेल्या आपुलकीचा आणि मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या स्वभावाचा उल्लेख करण्यात आला. त्यांच्या अकाली निधनाने समाजाची मोठी हानी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. राजू कांबळे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, भाऊजई, चुलते, चुलती, चुलत भाऊ, बहीण तसेच इतर नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कांबळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान रक्षा विसर्जनाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा हा उपक्रम दुधगाव परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. पारंपरिक विधी जपत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी ही संकल्पना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून अशा उपक्रमातून दिवंगत व्यक्तींच्या स्मृती अधिक अर्थपूर्ण आणि चिरंतन जपल्या जाऊ शकतात, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.